नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इयत्ता 12वीच्या कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे मी निलिमा मधुकर पाटील पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील वाक्यप्रकार आणि वाक्य रूपांतर हा घटक अभ्यासणार आहोत. व्याकरण म्हटले की नियम आलेच. विद्यार्थ्यांना कंटाळा वाटतो. भाषेला व्याकरण असते आणि ती भाषा वापर करणारे भाषा बोलताना, लिहिताना, व्यवहार साधताना भाषेत व्याकरणाचे उपयोजन करत असतात. बरोबर? सोप्या भाषेत सांगायचे झाले तर रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालावे हा नियम आहे. पण तो नियम आपण पाठ करतो का? नाही ना. अहो, त्याचे तर उपयोजन करतो, वापर करतो. तेव्हा कंटाळा येतो का? नाही. तसेच व्याकरणाचे आपण उपयोजन करतो, व्याकरणाचा भाषेत वापर करतो आणि आज ते आपण वाक्यप्रकार आणि वाक्यरूपांतर या व्याकरणातील घटकात अभ्यासणार आहोत. चला तर मग. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. नीट लक्षात घ्या. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि या ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो आणि क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्याला शब्द म्हणतात. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो. आपले बोलणे किंवा लिहिणे एकसुरी होऊ नये म्हणून वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्य रूपांतर करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती काय? तर ती म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. बघा ना, एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य म्हणतो. आता बघा ना, एखाद्या शब्दाला म्हणजे केवल प्रयोगी अव्यय असणारे असे काही जे शब्द आहेत, ओहो, या उच्चाराने आश्चर्य वाटते, शाबास असं म्हटले की काहीतरी चांगलं केलंय, म्हणजे या वाक्यांचा त्यात म्हणजे शाबास या शब्दाचा अर्थ होतो. वा वा, आहा, आहा, असे काही शब्द आहेत. म्हणजे एकच वाक्य असतं आणि अरे रे रे, बाप रे, हाय हाय असे अनेक जे काही शब्द असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थी काही जे शब्द आहे ते पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 112 वर दिलेले आहेत. ते आपण पाहू शकतो. एकच आशय आणि अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता सुद्धा येतो. आता खऱ्या अर्थाने आपण बघूया की नेमकी ती वाक्य कोणती. पहिलं वाक्य आहे, हे अक्षर खूप चांगले आहे, विधानार्थी वाक्य. दुसरं वाक्य बघा, हे अक्षर खूप चांगले आहे, नाही, प्रश्नार्थी वाक्य. आहा, हे अक्षर किती चांगले आहे, उद्गारार्थी वाक्य. म्हणजे आपले बोलणे किंवा लिहिणे एकसुरी होऊ नये म्हणून वाक्य रूपांतर आपण करत असतो. थोडक्यात तोचपणा टाळण्यासाठी वाक्य रूपांतर केल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते. आपण ही उदाहरणं बघितली. आता पाठ्यपुस्तकातील पण उदाहरणं आपण बघू शकतो. काल फार पाऊस पडला, विधानार्थी वाक्य. काल काय कमी पाऊस पडला का? वाक्य तेच, पण वाक्य रूपांतर केल्यामुळे कुठलं झालं? प्रश्नार्थी वाक्य. किती अफाट पाऊस पडला काल, उद्गारार्थी वाक्य. याच्यावरनं आपल्याला नक्कीच कळलं असेल की वाक्य 3 प्रकारची आहेत. आणि त्यातल्या त्यात अजूनही वाक्यांचे खऱ्या अर्थाने प्रकार कसे पडत असतात बघा. आशयावरून आणि भावार्थावरून, थोडक्यात अर्थावरून असे आपण म्हणू शकतो. आणि क्रियापदाच्या रूपावरून. आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार बघा. विधानार्थी वाक्य,
प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य असे प्रकार आढळतात आणि ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. आता बघा ना विद्यार्थी मित्रांनो, भाग पहिल्यामध्ये आपण वाक्याचे प्रकार अभ्यासणार. मग पुढच्या तासिकेला आपण वाक्य रूपांतर, तसे मध्ये मध्ये वाक्य रूपांतर तुम्हाला करून दाखवणारच आहे, पण लक्ष देऊ नये का हां मित्रांनो, एकदा समजेलच. वाक्य रूपांतर म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता, म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता रचना बदलून केलेले रूपांतर होय. नीट ऐका, वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता रचना बदलून केलेले रूपांतर होय. का करतो वाक्य रूपांतर, तर तेही लक्षात ठेवा. तोचपणा, एकसुरीपणा टाळण्यासाठी आपण वाक्य रूपांतर करत असतो. पहिलं वाक्य बघा आता, विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, लहान मूल बाकड्यावर झोपले. दुसरं, आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. वृक्षवेली आपल्याला तजेला आणि विरंगुळा देतात. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे. आणि अजून, ती मुलगी खूप सुंदर आहे. ही इमारत फार उंच आहे. या वाक्यावरून आपल्याला काय कळलं की ज्या वाक्यातून केवळ एकच विधान केलेलं असतं त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. आता पुढचा वाक्य प्रकार बघूया. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. त्यासाठी बघा तुम्हाला एक उतारा मी सांगते, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. प्रख्यात्री असे म्हणतात, ज्याच्या घरी नाही तुकोबांचा गाथा त्याच्या कमरेवर मारा लाथा दोन. नीट ऐका, ज्याच्या घरी नाही तुकोबांचा गाथा त्याच्या कमरेवर मारा लाथा दोन. संत तुकारामांच्या अभंगाचा गाथा का असावा याचे सुंदर प्रमाणही ते देतात. अर्थातच ज्याच्या पहाटेची सुरुवात अभंगाने होते त्याचा दिवस आनंदी जातो. मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 5वी पासून आकलन कृती असायची, बरोबर, आणि त्यामध्ये एखादी कविता, एखादा उतारा असायचा. त्यावरून तुम्हाला प्रश्न करायला लावलेले असायचे. थोडक्यात ककार माहिती ज्यात असते, कोण, काय, कोठे, कोणी, कोणता, कोणती, कोणाचा, कसे असे शब्द वापरून प्रश्न तयार करणे. वर सांगितलेल्या उतार्यावर तुम्ही प्रश्न पण तयार करू शकतात. आता मी जो तुम्हाला उतारा ऐकवला तर त्याच्यावर कसे प्रश्न तयार होणार. प्रस्तुत उतार्याचे लेखक कोण, हा प्रश्न तयार होऊ शकतो. संत तुकारामांनी कशाचे लेखन केले, कोणत्या व्यक्तीचा दिवस आनंदाने जातो, इत्यादी. आणि तसेच आणखी काही प्रश्न. तुझी शाळा कोठे आहे, प्रश्नचिन्ह. लहान मूल काय करीत होते, यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का, जीवनात ही गोष्ट साधणार कशी, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. असे काही प्रश्न, म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणत असतो. आता पुढचा वाक्य प्रकार बघूया. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. किती छान आहे हे फूल, बाप रे किती जीव घेणा वेग, गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की, किती उंच आहे ही इमारत. यावरून आपल्याला मनातील भाव उत्कटपणे व्यक्त केलेले दिसले त्यालाच आपण काय उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. आता बघा पुढचं वाक्य म्हणजे वाक्याचा प्रकार.
ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास होकारदर्शक किंवा करणरूपी वाक्य आपण म्हणत असतो. उदाहरणार्थ बघूया. पुढील सगळे मार्ग बंद होते. प्रत्येक गोष्टीची सुख मानावे. प्रत्येक गोष्टीत सुख मानावे. वाफे तर कोरडेच आहेत. दिनेशने प्रश्न नम्रपणे विचारला होता. आज रात्री अंधार होता. होता मानावे आहे म्हणजे ज्या वाक्यातून होकार दर्शवलेला आहे ते थोडक्यात काय, करणरूपी वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य. आणि क्रियापदाच्या रूपाला आपण करणरूप असे म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण नकारार्थी वाक्य पण समजून घेणार आहोत बरं का. म्हणजे नेमकं काय की या वाक्यातून नकार दर्शवलेला असतो त्यास नकारदर्शक वाक्य असे म्हणतात. नाही, नको, नये अशा नकारदर्शक शब्दांचा जेथे वापर केलेला असतो ती आपली नकारार्थी वाक्य असतात. उदाहरणार्थादाखल बघूया. पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते. कोणत्याही गोष्टीचे दुःख मानू नये. वाफे तर ओले नाहीतच. दिनेशने प्रश्न उद्धटपणे विचारला नव्हता. आज रात्री उजेड नव्हता. या वाक्यातून आपल्याला कळालं की जिथे नकार आहे त्याला नकारदर्शक म्हणतात. पण थोडक्यात काय, होकारार्थी वाक्यांच्या अर्थाला बाधा न आणता रचनेत बदल करून दाखवलेला असतो. नकारार्थी वाक्य त्यालाच आपण म्हणत असतो, जेणेकरून ती समजायला सोपी असतात. क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात. पहिले बघा, स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाचा रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असेल तर त्याला आपण स्वार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली. तुम्ही नक्की परीक्षेत यश मिळवाल. समुद्र अस्वस्थ होता. 6व्या महाभूताला दात म्हणतात. आता याच्यावरून आपल्याला कळलं की काळाचा बोध होतोय म्हणून आपण त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतो. पुढचा वाक्य प्रकार, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. ती खिडकी लावून घे. इथे आज्ञा केली आहे. देवा मला सद्बुद्धी दे. प्रार्थना आपल्याला लक्षात येते. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आशीर्वाद दिलाय. कृपया मला तुझे पुस्तक दे. विनंती. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. उपदेश. इथे पादत्राणे ठेवू नयेत. सूचना केली. यावरनं आपल्याला लक्षात आलंय की आज्ञा, प्रार्थना, सूचना, उपदेश हे ज्या वाक्यांमध्ये येते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतो. पुढचा वाक्य प्रकार आहे विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ बघूया. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आज बहुतेक पाऊस पडेल. शक्यता वर्तवली गेली. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. योग्यता. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. इच्छा. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. ही सुद्धा इच्छा आहे. म्हणजे बघा, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी, कर्तव्य, शक्यता या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला आपण
विद्यार्थी वाक्य असे म्हणत असतो. पुढचा प्रकार आहे आपला, ज्या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. जर अभ्यास केला तर यश मिळेल. लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. जर आत्मविश्वास असेल तर जीवन समृद्ध होईल. बघा, ह्या वाक्यांवरून आपल्याला शक्यता, ह्या गोष्टी किंवा संकेत आपल्याला दिसून आलेला आहे, म्हणून आपण त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, खालील ही जी काही वाक्य आहेत त्या वाक्यांच्या आशयानुसार आपल्याला ती कोणत्या प्रकारात मोडतात ते आपण पाठ्यपुस्तका पान नंबर 113 तर बघणारच आहोत. ती आपण सोडवून पण घेणार आहोत. उर्वरित भाग आता आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. इथे मी थांबते. धन्यवाद.